मित्र नमस्कार, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्र उत्सवाचा मित्रांनो आज शेवटचा दिवस। यावर्षी दरवर्षी 9 महिने असतात, यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा होता आणि आज दसरा आहे। घरात आता पूजा वगैरे चालू आहे, पप्पा पूजा करत आहेत, पूजेचं काम चालू आहे मंदिरामध्ये। काल गावामध्ये सर्व लोकांनी देवघटी बसवले होते, ते घटी देव ठेवलेत आणि रात्री मंदिरातील सर्व कार्यक्रम लाकडी वगैरे महिलांच्या फुगड्या वगैरे झाल्याच्या नंतर पालखीला रुपये वगैरे लावून ठेवलेत आणि आता दुपारपर्यंत पालखी सालाबादप्रमाणे आपट्याला जात असते। तर जाईल मंदिरात जाण्याची तयारी आहे। घरात आपल्या पूजा होते, थोड्या वेळाने आता मंदिरात जाऊ। इकडे पूजेची तयारी चालू आहे। आज कोकणामध्ये नवी वगैरे बांधली जाते आणि हत्यारांची पूजा केली जाते। मित्र पण ठेवला बाजूला, इकडे आपली बॅट आहे। पप्पा इकडे पूजेची तयारी करतायत। पावसाचं वातावरण झालंय, आज येऊ दे नको, कारण जशी शिमग्यामध्ये पालखी येत असते ना, तशीच आता पालखी आपली मंदिरातून आपट्याला, म्हणजे आपला आपटावरती बागुवाडीच्या तिकडे आहे। दाखवतो चल पुढं। रात्री मित्रांनो पालखीला मुकोडे वगैरे लावलेले आहेत आणि आता दुपारपर्यंत पालखी आपट्याला वगैरे घेऊन जातील। पाटी भवानीचं मंदिर पाय वगैरे पडून आता आम्ही पुढे आलोय। तिथे थोडेसं फोटो वगैरे काढत होतो, पोरं आहेत। जाता जाता व्हिडिओ पूर्ण पाहूया। आपल्याला मी आलेला नाही ना, मी फुलं बारकी ना, दिसायला एकदम भारी। हे आपलं मंदिर। यावर्षी मित्रांनो घटस्थापनेचा व्हिडिओ बघायला भेटला नाही, परंतु ज्या काही आपल्याकडे रीतिरिवाज असतात ना, त्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, पुन्हा ज्यांना बघावंसं वाटेल त्यांनी बघा। गावातील मंडळीनंतर माहिती आहे, गावातील मंडळी आता जमलेत मंदिरात। मंदिराचा आपले व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय। इकडे कोणी येत नाही ना, खाली असाच विषय होतो। हा सावकाश ऐकलं नंतर कोणतरी। पालखीचा की एक पूर्ण पालखी घटस्थापनेच्या दिवशी मित्रांनो जे धान्य पेरलेलं होतं ना, ते आता कोंब केवढे मोठे झाले बघा।
करू नका. बघूया कोण नेत होते, कोण राहत होते, कोणाला वीट मिळते ते बघूया. आता त्या विटा सोन्याच्या होणार, घरी येऊन जावा, इथं ठेवू नको, कारण आज सोनं आहे. किती उठतात ते बघूया, न सांगता उठतील. काय माहिती विचारले तुम्हाला, मी जाऊ का उलट आम्हाला विटवायला लागेल. ह्याच्या पुढे असे सुरुवात घाल गाणार घटस्थापनेच्या दिवशी मित्रांनो जे कोंब म्हणजे धान्य वगैरे पेरलं होतं, रुजवलं होतं ना, त्याचे आता कोंब सर्व मंदिरामध्ये जसं आपण पौत पौर्णिमेला पोवती वाटतात ना, तसे कोंब देवांवरती घातल्याच्या नंतर मंदिरामध्ये वाटले जातात. असे पुरुष मंडळी कानामध्ये घालतात. ते बघा, आमच्याकडे ही पद्धत आहे. आणि घरी वगैरे दिले असतात ना, आता प्रत्येक वाडीला घरी कोंब दिले जातात, तर ते कोंब महिला मंडळी केसामध्ये घालतात आणि पुरुष मंडळी असे कानामध्ये घालतात. कोंब वगैरे आता वाटण्याचा कार्यक्रम झाला आहे. सर्व वाडीचे वगैरे वेगळे वेगळे करून दिलेत. प्रत्येकजण आता घरी घरी आपापल्या वाटतील. आणि आता थोड्याच वेळात पालखी आपल्याकडे निघेल. जाऊया चला. तरी हार कमी आहे. शिमग्यातून हार जेव्हा जास्त असतात ना तेव्हा मी आता पुढे जातोय.
तिकडे मित्रांनो पुढे आपट्याचं झाड आहे, तिथे जाऊन पालखी आपली भेटेल आपट्याला. त्याच्यानंतर देवावरती सोनं वगैरे घातलं जाईल आणि नंतर सोनं लुटलं जाईल. नंतर पुन्हा पालखी मंदिरात. पुढे पुढे तुम्हाला समजेल सगळं. इकडे 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 बरं अमोल. अरे मोराने पाठवलंय नाही अजून. नेटवर्क कमी आहे, लाईव्ह नाही. फोटो काढला का? त्याची शूटिंग राहिली ना. यावर्षी मित्रांनो पावसाच्यामुळे भात कापायची राहिलेच बघा, कारण नंतर दरवर्षी ही मळी कापलेली असते पालखी येते म्हणून. असं मागून 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 ए बाबा मागून पाठून लाव पाठून पाठून पाठच्या ओकातून इकडे खांद्या ह्याच्यावरनं टाका त्याच्यावरनच टाक म्हणून विनोद कधीतरी निशाण हातात घ्यायला लागते. भाताच्या वर काही ठेवणार आता भातच आहे तिथे चटच गुजला तेव्हा
100% आहे. 100% 100%. हा लावा बोलवा जेव्हा चीप म्हटलं मी तो मध्ये हवा होता मध्ये असतो ना अहो ह्याच्यापेक्षा असले मनकड धागे फुटतात ताबडतो पहिला झाला तो चॉप आता मी त्याचं बोध केवढा साधा झाड तेच वडिलांनी तरी काय फरक पडत नाही त्याचे वरण पिचून मिळायचं तेव्हा तर खोललव ना खोललव बघा कसं चापा फलफलतो का ह्या फलफलणार तरी पण नाही तुम्ही खोलून बघा तुम्ही खोला आणि साध्या दगडाचा बांध फक्त साधारण साध्या दगडाचा फक्त असंच घालून ठेवा बघा फोप येणार की नाही तू काय झालं हेकन जाम झाली माती खाल्ली जाम झाली नुसतं ढिल्ला काय भेटलं नाही साध्या दगडाचा कसा ढिल्ला असतं हवा पास होते एअर पास होते परत त्याला फुगायला जागा मिळते ह्या काय बांधकाम करून त्याच्या पोटावर चिपलो सगळं सगळीकडे किती फुटणं हाय केला चांगला तो ना माती दिल्ली करायला लागेल कतून दिल्ली केल्यानंतर बसली ते हे पंचपाल कधी नंतर कधी काय नंतर कधी त्यांना खात्री तिकडे द्या वाचून खाऊ देत तिकडे द्यासा तिथे नाही फरसान वाटा फरसान वाटाय सांग पिशवीतला दुसरीकडे घाल इकडे सोनं घालते आता देवाला झालं तुमचं आटपलं नाही झालं ना दोघात सोन्याचं हे जाणतं तिकडे परत सगळे हे करते भारी साल करून आता हे सोनं सगळं सर्वांना वाटलं जाईल म्हणजे ते सोनं लुटण्याची प्रथा लागलं झोंबडायला लागलं इकडून सर्व आता हे भात कापलेलं नाही म्हणून सोनं तिकडे घेऊन गेलेत आणि तिथे सगळं लुटतात बघा झोंबाट सोनं लुटते तेव्हा इथं मजा यायची रे असा निकाल उडवायचा इथे
आपट्याचा हा मित्रांनो आपटा भरपूर मोठा होता. इथे सगळेजण लुटायचे, परंतु आता त्याची साईज छोटी आहे. त्याला बारीक बारीक केल्यामुळे त्याची हाईट वाढत नाही, नाहीतर या झाडालाच मोडून टाकतील गावकरी. हा चल, कुठं आहेत आणले कशा बाबल्या घाल. चल मी पण आहे, निशाण आहे माझ्याकडे. पालखी मित्रांनो घेऊन आता मंदिराकडे आलोय. आता मंदिरामध्ये किती रुपये वगैरे काढतील. हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय. वाजव.